राम राम मंडळी. आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आम्ही आज प्रज्वलच्या आजोबांच्या गावच्या यात्रेला जाणार होतो. प्रज्वलनं ब्लॉगची सुरुवात केली. प्रज्वलचं शूटिंग झाल्यानंतर आम्ही लगेच पार्किंगला खाली आलो. तोपर्यंत आमची आऊची गडबड चालूच असते. आम्ही पार्किंगला खाली पोहोचलो. तोपर्यंत प्रज्वल आणि त्याचे बाबा हिरकने क्लिनिंग करून खालीच आमची वाट बघत होते. तोपर्यंत प्रज्वलची लगेच गाडीमध्ये बसायची सुरुवात चालू झाली आणि तो बसल्यानंतर आमच्या आऊला पण आम्ही सांगितले की बसून घ्या, म्हणजे आपण लवकरात लवकर निघूयात. प्रज्वलची आई आली नव्हती, तोपर्यंत आम्ही वाट बघत बसलो. प्रज्वलची आई आली आणि त्यानंतर आम्ही लगेच आमच्या प्रवासाला निघालो. प्रवासाला निघाल्यानंतरच प्रज्वल काही एका जागी बसत नाही नीट, त्यामुळे त्याचं पाठीमागं पुढं मध्ये इकडं तिकडं जायचं, करामती करायच्या या चालूच झाल्या. नुकतंच आमच्या सोसायटीमधून आम्ही बाहेर पडलो, म्हणजे आय लव ऐश्वर्यम हमारा. आमची ही सोसायटी एक नंबर आहे. आणि नुकतेच हायवेला लागलो तर नेहमीसारखंच आम्हाला ट्रॅफिक हे लागतच उन्हाळा एवढा जबरदस्त आहे की फिरायला जायचं म्हणजे AC ही लागते. तोपर्यंत आमच्या आऊला काही ACची जास्त सवय नसल्या कारणानं थंडगार अशी AC लागली आणि आमची वहिनी डुलक्या करत घ्यायला लागली. जिथं कमी तिथं आम्ही असे म्हणणारे महामंडळ, जिथं जागा नसताना पण आधीमध्ये ड्रायव्हिंग करत भलतंच ट्रॅफिक बनवत होतं. ट्रॅफिकमध्ये आम्ही एन्जॉय म्हणून फोटो शूटिंग करत बसलो. 1-1.5 तास झाला तरी ट्रॅफिक काही कमी होत नव्हतं. प्रज्वलची एनर्जी लो झाली म्हणून त्यांनी एनर्जीला बूस्टर म्हणून काहीतरी खायला घेतलं. एनर्जी आली. चार्जिंग झाल्यानंतर प्रज्वलची करामती परत सुरू झाल्या. आणि आत्ता सध्या काळात गावाच्या यात्रेनिमित्त भरपूर कार्यक्रम असे राबवले जातात. त्यातला म्हणजे बैलगाडा शर्यत. तर शेतकरी हे त्यांचे काळू बाळू पिंटू चेंटू ह्यांना सगळ्यांना बैलगाडा घाटावर घेऊन चाललेलेच शर्यतीसाठी. हायवेला लागल्यानंतरच आम्हाला लगेच जवळपास आम्ही लवकर पोहोचणार असं वाटत होतं, पण हायवेमध्येच नुकतंच एक ट्रक बंद पडलेला आणि परत आम्हाला ट्रॅफिक हे लागूनच. प्रज्वलच्या आजोबांचं गाव हे लगेच आल्यानंतरच आम्ही गावामध्ये एंट्री केली आणि यात्रेनिमित्त बाहेरून गावातले मित्रमंडळी यांचे फोटो दिसायला लागले. प्रज्वलचं आजोबांचं गाव हे थोडंफार गावापासून रानामध्ये असल्या कारणाने तिथे एकदम हिरवळ तर त्यांच्याकडे कॅनेलवरून रस्ता आहे, तर कॅनेलमध्ये पाणी सुद्धा आलेले. तोपर्यंत गाडी डुलत होती की आमची आऊच गाडीमध्ये डुलत होती हे समजत नव्हतं. आम्ही जवळपास प्रज्वलच्या आजोबांच्या घराजवळ पोहोचलो आणि आम्ही गाडी पार्किंगला लावून दिली. यात्रेनिमित्त भरपूर असे पाहुणे मंडळी हे येतातच आणि पाहुणे मंडळी हे आले. प्रज्वलला त्यांचे बाबा मिळाले. अशी भरगच्च अशी शेती, ही सगळीकडे हिरवळ असं चालू होतं. एक आम्हाला डॉगी दिसला. डॉगीला शेपटी नव्हती. डॉगीला शेपटी आहे की नाही त्याला समजत नव्हतं, शोधायला लागला. त्याचसोबत हिरवळ अशी मक्याची शेती एकदम भरगच्च असं मस्त दिसत होती. प्रज्वलला मित्र भेटले. प्रज्वल खेळता पडून गेला, तरी पण तो काय थांबला नाही. जनावरांच्या धारा ह्या काढायच्या चालू होत्या. सोबत प्रज्वल इकडं तिकडं आज बेधुंद असा धावपळ होत होता आणि त्याचा बाबा त्याच्यावर वाच ठेवत होता. रात्र झाल्या कारणानं मांजरांची शिकारीची टायमिंग झाली. शिकार काही मिळाली नाही. मग आमच्या आजीने लगेच त्यांना खाऊ दिला. तोपर्यंत दूध घालायच्या गाड्या आल्या. दूध घालायला घरच्यांची धावपळ चालू झाली. त्याच सोबत दूध घातल्यानंतर एक गावातलं शांत असं ठिकाण म्हणजे मंदिर हे खूप असं सजवलेलं आणि जेवायच्या अगोदरच विठ्ठलाचा हरिपाठ यामध्ये तिथली मंडळी एकदम
मस्त असं रमवून गेले. रमवून गेल्यानंतर पूर्णपणे त्यांना थकवा हे सगळं विसरून जातो आणि त्यांचं त्यामध्ये मन भरून असं एकदम विठ्ठलाचं नामस्मरण चालू होतं. आम्ही सगळं झाल्यानंतर आमच्या परतीच्या प्रवासाला आमच्या घरी निघालो. मित्रांनो, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.